वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण भगवान की जय। संत यशवंतराव महाराज की जय। आज आपण दुसऱ्या अध्यायाचा सारांश या ठिकाणी बघत आहोत। पहिल्या अध्यायाचा अनुसंधान घेत दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करत असताना ग्रंथकर्ते भगवंताचे गुणानुवाद गाता आहेत आणि या वाचेला भगवंताच्या नामाचा छंद लागावा यासाठी ते अपेक्षा करतायत। गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मग गोविंद ते काया। तुकोबाराय अन्य एका अभंगामध्ये म्हणतात की माझी वाणी वर्णे तुझे गुणनाम, देई ऐसे प्रेम काही कळा। या वाचन सतत भगवंताचे गुणानुवाद गावेत अशी प्रेरणा मला भगवंता सदैव मिळावी अशी ते अपेक्षा व्यक्त करतात। भगवंताची स्तुती गात गात ते आपल्या विषयाकडे वळतायत। बघा, लक्ष्मी माधवाचा संवाद आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितला आणि तोच पुढं कंटिन्यू आपण बघत असताना या ठिकाणी लक्ष्मी माता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतायत माधवाला आणि भगवंत त्या प्रश्नांना समर्पक अशा प्रकारची उत्तरही देत आहेत। या मलमासामध्ये विशेष अशा कुठल्या प्रकारच्या कार्याला आपण गती द्यावी, कुठलं कार्य करावं अशी पृच्छा लक्ष्मी माता करतायत। त्यावेळेला भगवंत म्हणतायत की तरी अल्प अथवा स्वल्प काहीतरी कीजे दान तप, होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पै कीजे। शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी, यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जानपा। बघा, आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे आपण काहीतरी सत्कर्म करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं भगवंताचं म्हणणं आहे। आणि अधिक मासामध्ये या सत्कर्माला, दानाला, जपाला, ध्यानाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आपल्या शक्तीनुसार ते सत्कर्म करावं। शक्ती असूनही जो मनुष्य दानादी कर्म करत नसेल तर त्याला घोर नरकामध्ये जावं लागणार हे निश्चित आहे, यात संदेह नाही असं भगवंत सांगतायत। ऐसे ऐकून उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर, हे नाथ दिनोद्धार प्रश्नाक्षर ऐकीजे। पुन्हा प्रश्न केला लक्ष्मीनं की हे स्वामी जगन्निवासा, निर्धनाते उपाव कैसा, दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो। एखादा निर्धन व्यक्ती असेल त्याच्यासाठी काय आपण करू शकतो? दुराचारी, अविवेकी, पशुतुल्य जीवन जगणारे काही समाजामध्ये व्यक्ती असतात, अशांना मुक्ती कशी मिळेल? यासी उपाय केवुता तो सांगीजे कृपावंता, म्हणून चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत। अशांच्या उद्धाराकरता काहीतरी उपाय सांगा। त्यावेळेला भगवंत सांगतायत की साधूनाम दर्शनम स्पर्श, श्रवणम कीर्तनम तथा कर्तव्यम शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदम। कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे। कलियुगामध्ये नामसंकीर्तन हे सोपं साधन आहे।
त्यानंतर साधूंचं दर्शन आहे, सत्संगती आहे, आणि विशेषत्वाने गोमातेची सेवा आहे. ही जर आपण केली तर आपण या भवसागरातून तरून जाऊ शकतो. मुक्त होण्याकरता प्रयत्न करू शकतो. या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही, जिने कष्टउनिया देही क्षीर वृष्टी करी जगाते. या गोमातेचं मग विशेषत्वाने महात्म्य सांगत असताना, वर्णन करत असताना भगवंत म्हणतात, या त्रिभुवनामध्ये गौतमीसारखं दुसरं दैवत नाही. गोमाता ही श्रेष्ठ आहे. या गायीपासून आपल्याला गोमूत्र मिळतं, शेण मिळतं, दूध मिळतं, नंतर आपल्याला खाद्य सुद्धा मिळतं. वेगळ्या प्रकारे हा लाभ आपल्याला गोमातेपासून मिळत असतो. आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण गोमातेचं विशेषत्वानं पूजन करावं. या गाईचं पूजन आपण का करावं? आपण जर औषधी शास्त्राचा विचार करू गेलो तर गायीपासून आपल्याला जे गोमूत्र मिळतं, या गोमूत्राचे सुद्धा अनेक फायदे आपल्याला पाहता येऊ शकतील. बघा, गोमूत्रापासून अनेक आजार आपल्याला घालवता येऊ शकतात. एका पुस्तकामध्ये मला अनेक गोमूत्राचे फायदे पाहायला मिळाले. बघा, देशी गाईचे गोमूत्र जर आपण सेवन केले तर आपल्याला चांगली भूक लागते. त्यानंतर या गोमूत्र सेवनाने मनुष्याला अर्धांगवायू होत नाही. या गोमूत्र सेवनानं स्त्रियांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. नंतर अगदी वेगळ्या प्रकारचे रोग, हत्तीपाय, नंतर सर्दी, पडसं, ताप, खोकला, चर्म रोग काही असतील, त्वचेचे काही रोग असतील, तर हे आजार जे आहेत तर हे ताज्या गोमूत्राच्या प्राशनानं सहज नाहीसे करता येऊ शकतात. यासाठी रोज ताजं गोमूत्र आपण प्राशन केलं पाहिजे. गोमूत्र प्राशनानं मुलांची स्मरणशक्ती सुद्धा उत्तम राहते. तेवढेच फायदे दुधाचे सुद्धा आहेत. या दुधानं एक प्रकारचं पूर्णान्न आपल्याला मिळत असतं. म्हणून आईच्या दुधानंतर गाईचं दूध हे विशेषत्वानं आपण प्राशन करत असतो. अशी गोमाता ही विविधांगाने मनुष्याला पूरक आहे. आणि म्हणून या गोमातेची सेवा जर आपण केली तर आपल्याला सर्व प्रकारचा फायदा करून घेता येऊ शकतो. आणि शास्त्रामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा या गोमातेला विशेष महत्त्व आहे. 1 मास पर्यंत जान स्वये नक्त करावे आपण, प्रातःकाळी करुण स्नान देवतार्चन पैकी जे. ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे या पूजन झाल्यानंतर गोमातेची सुद्धा आपण सेवा करायची, पूजन करायचं आहे. गोपूजे लाविजे भाळी, तेने स्नान केले यमुना जळी, उठून या प्रातःकाळी आधी गौतमी नमावी. मग गौतम पुत्रा करून वंदन, गोमय सडा सम्मार्जन, तया योगे पवित्र सदन होय जान तयाचे. या गाईपासून मिळणाऱ्या गोमूत्रानं, शेणानं आपण आपलं अंगण सारवलं, घर सारवलं तरी त्याचा परिणाम असा आहे की घरामध्ये चांगलं आरोग्य आपल्याला प्राप्त होतं. घरामध्ये लक्ष्मीचा चिरंतन वास होतो. सर्वांचं आरोग्य चांगलं राहतंच, पण घरामध्ये
सदैव प्रसन्नता टिकून राहते, कुठल्याही प्रकारचे दोष निर्माण होत नाही, ज्याला आपण दैविक पिशाचिक दोष म्हणतो. हे दोष घालवण्यासाठी सुद्धा सडा संमार्जन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीनं गोमातेचं वर्णन, महात्म्य भगवंत सांगतायत. सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण, गळा पुष्पमाळ घालून घंटा बांधून दान द्यावे. अशा या गोमातेचं महिनाभर पूजन करून महिन्यानंतर सालंकृत गोदान आपण हे करावं असं भगवंत सांगता आहेत. पुरुष अथवा हो का नारी, उभयता लाभाची समान परी, गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन नसे ना. या पृथ्वीवर गोमातेसारखं दुसरं दैवत नाही असं भगवंत स्वतः सांगतायत. जया घरी गौतमीचे पूजन, पवित्रतयाचे सदन, जेथे नसे सडा संमार्जन, जाणावे सदन स्मशानते. पुढं ते असं म्हणतात की ज्या ठिकाणी गौतमीचं पूजन होत नसेल, ज्या घरामध्ये सडा संमार्जन होत नसेल, तर ते सदन नाही नव्हे, म्हणजे घर नव्हे तर ते स्मशान म्हणावं.